नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वाठार गावचे सुपुत्र आणि एक लढवय्या कार्यकर्ता असणारे राजहंस भुजिंगे यांनी भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने भादोले पंचायत समिती गटातून अत्यंत साधेपणाने निवडणूक अर्ज सादर केला आहे. अर्ज सादर केल्यानंतर त्यांनी शिवसिद्ध न्यूज चॅनलशी वार्तालाप केला. पाहुयात ते काय म्हणतात. नमस्कार, मी योगेश. सध्या आपण आहोत हातकणंगले तहसील कार्यालयाजवळ. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत भादोले सर्वसाधारण गणातून पंचायत समितीसाठी फॉर्म भरलेले हंसराज भुजिंगे. एक आंदोलन कसं करावं असे अनेक आंदोलन करून त्यांना सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. जाणून घेऊया की नेमकी त्यांची काय भूमिका आहे. काय सांगाल सर, आपण आज भादोले मतदारसंघातून गणातून पंचायत समितीचा अर्ज भरला, काय सांगाल तुम्ही? सांगायचं एवढंच आहे, आज तागायत आपण कायमस्वरूपी सर्वसामान्य लोकांच्यासाठी लढा देत आलेलो आहोत. भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयकपदी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सध्या मी कार्य करतो. सर्वसामान्य लोकांच्या अनेक प्रस्थापितांनी अडवलेल्या कामांना सोडवणूक करण्यासाठीच्या कामामध्ये आम्ही कायम अग्रेसर आहोत. पक्षाच्या वतीनं पक्षाची भूमिका सोबत घेऊन आम्ही जात आहोत. आज मी या ठिकाणी प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाच्या वतीनं 23 भादोले पंचायत समिती सर्वसाधारण गणातून अर्ज दाखल केलेला आहे, AB फॉर्म सहित. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना मला आव्हान करायचं आहे, तुम्ही आजपर्यंत प्रस्थापितांच्या सतरंजा उचलण्याचं काम करत आलेलं आहात, ते बंद झालं पाहिजे. इथून पुढं आपण स्वतःहून उमेदवार म्हणून समोर आलं पाहिजे. तुम्हाला पक्ष उमेदवारी देतो म्हणून शेवटच्या दिवशी AB फॉर्म दिला जात नाही. मी माझ्या पक्षाचा AB फॉर्म घेऊन तुमच्यासाठी तयार बसलोय. ज्यांना प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभं राहायचं आहे, निवडणूक लढवायची आहे, जिंकण्यासाठीच लढलं पाहिजे असा काही निवडणुकीचा नियम नाही. किमान तुम्ही मर्द आहात, आपण शंड नाही आहोत आणि या लोकशाहीनं दिलेली ताकद आपण माणूस म्हणून आणि उमेदवार म्हणून या ठिकाणी लढवू शकतो हे दाखवण्याकरिता, तुमचं धाडस दाखवण्याकरिता लढा. तुम्हाला जर खरंच निवडणूक लढवायची असेल आणि AB फॉर्मवरती लढवायची असेल तर मी कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या तरुणांना आणि तरुणींना आव्हान करतोय, प्रजा स्वराज्य पक्षाच्या वतीनं तुम्ही फॉर्म भरा, नामनिर्देशन पत्रामध्ये पक्षाचं नाव घाला आणि माझ्याकडनं AB फॉर्म घेऊन जा. तुम्ही प्रस्थापितांची वाट बघत बसू नका. सर्वसामान्यांचा लढा उभा करायचा असेल तर किमान तुम्ही निवडणूक तरी लढवली पाहिजे. धन्यवाद. नक्कीच लोकशाही बळकटी करण्यासाठी आपली अर्ज उमेदवारी भरा अशा प्रकारचं मत यावेळी हंसराज भुजिंगे यांनी व्यक्त केलं आहे. धन्यवाद सर.